गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. श्री सद्गुरु कृपेने ज्ञानेश्वरीचं चिंतन आपण करत आहोत. ज्ञानेश्वरांनी सुरुवातीला गणपतीला वंदन करून गणपती बाप्पाचं वाङ्मयीन रूप आपल्या समोर उभं केलेलं आहे. या वाङ्मयीन गणपतीचं वर्णन करताना ज्ञानेश्वरांनी संपूर्ण वेद हे गणपतीचं शरीर सांगितलं आणि स्मृती हे गणपतीचे अवयव सांगितले. पुढे 18 पुराणे ही गणपतीच्या शरीरावरील अलंकार सांगितले. नंतर गणपतीचं वस्त्र सांगताना शास्त्रात आलेली जी शब्दरचना आहे हेच गणपतीचं सुंदर असं रंगवलेलं वस्त्र आहे आणि ते वस्त्र शब्दरचनेत आलेल्या अलंकाराने चमचम चमकत आहे. पुढे काव्य आणि नाटकाचं वर्णन करताना हे काव्य आणि नाटक गणपतीच्या पायातील घागऱ्या आहेत आणि या घागऱ्या अर्थरूप आवाजाने रुणझुणत आहेत, कारण त्यात आलेले अनेक प्रकारचे सिद्धांत म्हणजे सर्वोत्तम अशी रत्ने आहेत. या 8व्या ओळीपर्यंत आपण चिंतन केलेलं आहे. गणपती बाप्पाच्या कमरेवर कोणतं वस्त्र आहे, कोणता अलंकार आहे, त्याचं वर्णन ज्ञानेश्वरांनी या पुढच्या 9व्या ओळीत केलेलं आहे. तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरवती, चोखाळपणे झळकती पल्लव सडका. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरवती. व्यासादिकांची जी बुद्धी आहे तीच जणू काही मेखळा आहे, म्हणजे कमरेचा शेला आहे. आणि तो शेला असा कमरेला बांधतात आणि कमरेला बांधल्यानंतर थोडा शिल्लक राहतो, तो खाली सोडतात आणि त्याला मोती लावलेले असतात. ते मोती कोणते आहेत? चोखाळपणे झळकती पल्लव सडका. पल्लव म्हणजे पदर आणि सडका म्हणजे दशा. व्यासादिकांची शुद्ध असलेली बुद्धी म्हणजेच गणपती बाप्पाच्या कमरेचा शेला आहे आणि त्या शेल्याला असलेले जे मोती झळकतात, चमकतात, ती जी चमक आहे ती व्यासादिकांच्या शुद्ध बुद्धीची चमक आहे. बघा काय उपमा दिलेली आहे ज्ञानेश्वरांनी. तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरवती, चोखाळपणे झळकती पल्लव सडका. जसा गणपतीच्या कमरेला असलेला शेला मिरवतो म्हणजे शोभून दिसतो, त्याच्या मोत्याच्या पदराच्या दशा जशा चमकतात तशा व्यासादिकांच्या मती चमकतात. आता इथे व्यासादिक घेतलेले आहेत. व्यास आणि अधिक कोण कोण घ्यायचे? व्यास तर आहेत, पण व्यासासारखेच ऋषी आहेत. वाल्मिक ऋषी आहेत, वशिष्ठ ऋषी आहेत, ज्यांनी शास्त्र निर्माण केली, काव्य निर्माण केली. व्यास महर्षींनी तर वेदांचे 4 विभाग केले, महाभारत लिहिलं, 18 पुराणं लिहिली. आपल्याकरिता हे सगळं व्यासांनी केलेलं आहे. म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोकी त्रयी, येणे कारणे म्हणपे पाही, व्यासो उच्चिष्ट जगत्त्रयम. जगातलं हे जे सगळं साहित्य आहे ते व्यासांचं उष्ट आहे. उष्ट कशाला म्हणतात? आपल्या ताटातलं दुसऱ्याने घेतलं की आपण त्याला उष्ट म्हणतो. तसं जेवढ्या कवींनी घेतलंय ते कोणाच्या ताटातलं घेतलंय? व्यासांच्या ताटातलं घेतलंय. पहिले कुठेतरी व्यासाचं वाचायचं आणि मग आपलं लिहायचं, समजायचं आपलं उष्ट आहे. कोणाचं? व्यासाचं उष्ट आहे. पण हे असं सर्वश्रेष्ठ वशिष्ठ ऋषींचं उष्ट खाण्यात पण आनंद आहे, कारण प्रसाद मिळतो. म्हणून व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरवती. व्यास महर्षी जे आहेत ते खूप बुद्धिमान, इतके बुद्धिमान होते. जेव्हा पुराणे लिहायची होती तेव्हा व्यास महर्षींनी विचार केला, आपल्याला लेखक कोण? जसं ज्ञानेश्वरांना लेखक कोण मिळाले ज्ञानेश्वरी लिहायला? सच्चिदानंद बाबा. संत तुकारामांना लेखक कोण मिळाले? संताजी महाराज जगनाडे. तसं व्यास महर्षी म्हणाले, पुराणे लिहायची आहेत, लेखक पाहिजे. म्हणून गणपती बाप्पाकडे गेले. गणपती बाप्पांना विनंती केली, मला पुराणे लिहायची आहेत, तुम्ही बुद्धीची देवता आहात, तुम्ही विघ्नहर्ता आहात, तुम्ही असल्यावर आम्हाला विघ्न येणार नाहीत, त्यामुळे लिहिण्यासाठी आपण यावं अशी माझी आपल्याला प्रार्थना आहे, आपल्याला विनंती आहे. गणपती बाप्पा सुद्धा बुद्धीची देवता आहे. ते म्हणाले, व्यास महर्षी मी तुमचे पुराणे लिहायला येईल, पण माझी एक अट राहील.
मी एकदा लिहायला सुरुवात केली, हातात पेन घेतला का पेन खाली ठेवणार नाही. माझा पेन थांबला की मी सोडून परत येणार. ते पण व्यास महर्षी आहेत. नमस्तुते व्यास विशाल बुद्धी. आता अखंड न थांबता सांगणं सोपं आहे का? दैनंदिन कामे असतात, आंघोळ आहे, देहाच्या क्रिया आहेत. त्याच्याकरता थोडा वेळ थांबावं लागेल की नाही? मग व्यास महर्षी काय करायचे? सांगता सांगता कोणतं काम करायचं असलं की द्यायचा एखादा कूट श्लोक टाकून, आणि गणपती बाप्पाला अट टाकली की मी सांगितलेल्या श्लोकाचा अर्थ अगोदर समजून घ्यायचा आणि मग लिहायचं. गणपती बाप्पांनी ते मान्य केलं. आंघोळीची वेळ झाली की द्यायचा कूट श्लोक टाकून. गणपती बाप्पा विचार करत बसायचे. आंघोळ करून व्यास महर्षी आले की गणपती बाप्पांना विचारायचे, झाला का श्लोक लिहून? गणपती बाप्पा म्हणायचे, नाही, अजून चालू आहे. ठीक आहे, तुम्ही लिहा म्हणे, तोपर्यंत मी पूजा अर्चा करून येतो. काय बुद्धी असेल हो! गणपती बाप्पाला सुद्धा विचार करायला लावणारी बुद्धी म्हणजे काय सामान्य बुद्धी असेल का? ते तर व्यासादिकांच्या मती, तेची मेखळा मिरविती. नुसते व्यास नाहीत तर व्यासासारखे वशिष्ठ ऋषी सुद्धा आहेत. योग वशिष्ठ नावाचा ग्रंथ लिहिलाय वशिष्ठ ऋषींनी. असे श्रेष्ठ ब्रह्म ऋषी होते वशिष्ठ. कुलगुरू वशिष्ठ म्हणजे प्रभू रामचंद्रांचे सद्गुरू. प्रभू रामचंद्र तीर्थयात्रा करून आले. तीर्थयात्रा करून आल्यानंतर त्यांना वैराग्य निर्माण झालं. ते म्हणाले, आता मला काहीच करायचं नाही. तेव्हा वशिष्ठ ऋषींनी उपदेश केला प्रभू रामचंद्रांना. वशिष्ठ ऋषी म्हणाले, रामा, तुमचा अवतार कशासाठी आहे? परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता. तुम्ही असे समाधी लावून जर बसले तर राक्षस मरतील कसे? म्हणून राघवा, बाहेरून संग आणि आतून मात्र निसंग असं आचरण करून तुम्ही लोकांना दाखवा. म्हणून वशिष्ठांच्या उपदेशाप्रमाणे प्रभू श्रीरामांनी सुंदर असं चरित्र करून दाखवलं. म्हणून वशिष्ठांचं योग वशिष्ठ आणि वाल्मिक ऋषींचं महाकाव्य रामायण. काय महाकाव्य लिहिलंय बघा. नसता रघुनाथ अवतार, नाही पाहिला शास्त्राधार, रामकथेचा विस्तार, विस्तारीला जेणे. शतकोटी रामायण लिहिलं वाल्मिक ऋषींनी. असं काव्य निर्माण केलं. त्या रामायण काव्यासाठी देव, मानव आणि सर्प यांच्यामध्ये भांडणं लागली. प्रत्येकजण म्हणायला लागला की रामायण आम्हाला पाहिजे. ते सगळे ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव म्हणाले, मला काय एवढं रामायणाचं महत्त्व माहिती नाही. तुम्ही काय करा, तुम्ही शंकराकडे जा. म्हणून भगवान शंकराकडे पाठवलं. भगवान शंकर म्हणाले, काय हरकत नाही म्हणे, तिघांनाही आपण समान वाटप करून देऊ म्हणे. रामायणात 100 कोटी श्लोक आहेत. 100 कोटीतले 30 कोटी वाटून दिले पहिल्यांदा. राहिले 10 कोटी. 10 कोटीतले परत 3 कोटी वाटून दिले. राहिले 1 कोटी. 1 कोटीतले परत 30 लाख वाटून दिले. राहिले 10 लाख. 10 लाखातले परत 3 लाख वाटून दिले. राहिले 1 लाख. 1 लाखातले परत 30 हजार वाटून दिले. राहिले 10,000. 10,000तले परत 3,000 वाटून दिले. राहिले 1000. 1000तले परत 300 वाटून दिले. राहिले 100. 100तले परत 30 वाटून दिले. राहिले 10. 10तले परत 3 वाटून दिले. राहिलं 1 श्लोक. त्या एका श्लोकात होती 32 अक्षर. त्या 32 अक्षरातले परत 10 अक्षर वाटून दिली. 30 अक्षर वाटून दिली. आणि शेवटी राहिली 2 अक्षर. आणि ती 2 अक्षर होती रा आणि म, राम. आणि मग भगवान शंकर म्हणाले, आता तुम्हाला हे सगळं वाटून दिलं म्हणे, आता ही राहिलेली 2 अक्षर मला. कारण भगवान शंकराला तेच पाहिजे होतं. कारण भगवान शंकर सुद्धा रामनामाचा जप करतात. म्हणून रामायणाचं महत्त्व सांगितलं. कशासाठी सांगितलं? तेथ व्यासादिकांच्या मती, तेची मेखळा मिरवती, चोखाळपणे झळकती पल्लव सडका. व्यासादिकांच्या या ज्या बुद्धी आहेत त्या चोखाळ बुद्धी आहेत. चोखाळपणे झळकती पल्लव सडका. शेल्याच्या दशा चमकतात. शेल्याला लावलेले मोती जे चमकतात ती व्यासादिकांच्या बुद्धीमध्ये असलेली शुद्धपणाची चमक आहे. कारण शुद्ध बुद्धीशिवाय हे कार्य होऊ शकत नाही. म्हणून व्यासादिकांच्या बुद्धी या गणपती बाप्पाच्या मेखलेच्या जागेवर आहेत, शेल्याच्या जागेवर आहेत. अगोदर पितांबर सांगितला
आणि मग शेला सांगितला. पितांबर आवळून धरायचं काम शेला करत असतो. म्हणून अगोदरचे जे साहित्य, जे काही शास्त्रांचं वर्णन केलंय, या सगळ्यांना आधार काय आहे तर व्यासादिकांच्या मती आहेत. म्हणून हा शेला आहे आणि तो पितांबर आहे. तो शेला जसा कमरेला पुरून शिल्लक राहतो, तशा व्यासादिकांच्या ज्या बुद्धी आहेत, हे संपूर्ण शास्त्र साहित्य याला आपल्या कवेत घेऊन अजून शिल्लक आहेत. म्हणून तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरवती, चोखाळपणे झळकती पल्लव सडका. असं हे गणपतीचं चिंतन करत असताना आता ज्ञानेश्वरांचं लक्ष गणपतीच्या हातांकडे म्हणजे भुजांकडे गेलेलं आहे. गणपती बाप्पांच्या भुजा कशा आहेत? गणपतीचं रूप हे प्रत्येक युगात वेगवेगळं आहे. कृतयुगात गणपती बाप्पा 10 हातांचे सांगितलेले आहेत. 10 हात आहे, सिंहावर आरूढ आहेत आणि विनायक हे नाव आहे. त्रेतायुगात गणपती बाप्पा 6 हातांचे सांगितलेले आहेत, मोरावर आरूढ आहेत आणि मयुरेश्वर हे नाव आहे. द्वापार युगात गणपती बाप्पा 4 हातांचे सांगितलेले आहेत, 4 हात आहेत, रक्तवर्ण आहे आणि गजानन हे नाव आहे. कलियुगात गणपती बाप्पा धूम्रवर्णाचे सांगितलेले आहेत आणि धूम्रकेतू हे नाव आहे. कलियुगातला हा अवतार अजून झालेला नाही. इथे ज्ञानेश्वरांनी जी गणपतीची मूर्ती घेतलेली आहे ती 6 हातांची त्रेतायुगातली मूर्ती आहे. कसे आहेत गणपती बाप्पा? त्यांना 6 हात आहेत आणि त्या 6 हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आयुधं गणपती बाप्पांनी घेतलेली आहेत. कोणते कोणते 6 हात आहेत, कोणती कोणती आयुधं घेतलेली आहेत, याचं सुंदर असं वर्णन ज्ञानेश्वरांनी या पुढच्या ओळीत केलेलं आहे. देखा षडदर्शने मणिपती, तेची भुजांची आकृती, म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देखा षडदर्शने मणिपती, तेची भुजांची आकृती. देखा म्हणजे पहा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आमचे गणपती बाप्पा पहा कसे आहेत. त्यांना 6 हात आहेत. म्हणजे 6 दर्शनं जी आलेली आहेत ती 6 दर्शनं आमच्या गणपती बाप्पाच्या 6 भुजा आहेत. आणि म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती. आणि त्या हातामध्ये आयुध आहेत. कसे आहेत आयुध? कोणते कोणते आयुध आहेत? एका हातात फरशू आहे, एका हातात कमळ आहे, एका हातात अंकुश आहे, मोदक आहे, मोडलेला दात आहे आणि एक हात आशीर्वाद देण्याकरिता आहे. म्हणजे प्रत्येक भुजा एक एक शास्त्र आहे आणि त्या शास्त्रामध्ये सांगितलेला विचार हाच जणू काही आयुध आहे. शास्त्राने सांगितलेल्या विचारावर आयुधाचं रूपक ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे आणि भुजेवर म्हणजे हातावर शास्त्राचं रूपक केलेलं आहे. मग ती शास्त्र कोणती कोणती, त्यात आयुध कोणती कोणती? ज्ञानेश्वरांनी असं काही सांगितलं नाही की हा अमुक हात म्हणजे हे शास्त्र आहे. जे आयुध हातामध्ये आहे त्या आयुधावरून आपल्याला कल्पना करायची की हा हात कोणता आहे, हे शास्त्र कोणतं आहे. म्हणून ही जी शास्त्र आहेत त्याला दर्शनं असं म्हटलंय. ती दर्शनं 6 आहेत. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या हातामध्ये आयुध आहेत. म्हणून हे जे हात आहेत ते विसंवादे धरिती आयुधे हाती. ती आयुध जी आहेत ती विसंवाद आहेत. विसंवाद म्हणजे वेगवेगळी मतं. वाद म्हणजे आपण करतो तो वाद नाही बरं का, संवाद आहे तो. एका शास्त्राने दुसऱ्या शास्त्राचं खंडन केलेलं आहे म्हणून त्याला विसंवाद असं म्हटलंय. करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद. हे वाद असे आहेत, वादे वादे जायते तत्वबोधा. हे वाद आपल्याला तत्वबोधाकडे घेऊन जाणारे आहेत. शास्त्रात जरी विसंवाद असला तरी तो विसंवाद आपल्याला तत्वाकडे घेऊन जाणार आहे. प्रत्येक शास्त्राचा काही ना काही उपयोग आहे. मग ही शास्त्र कोणती, त्याचा उपयोग कोणता, हे आपल्याला थोडंसं समजून घ्यायला हवं. दर्शन हा शब्द ज्ञानेश्वरांनी वापरलेला आहे. देखा षडदर्शने मणिपती. षडदर्शन म्हणजे काय? 6 दर्शन. आता दर्शन कशाला म्हणायचं? दर्शन म्हणजे दृश्य शब्द आहे. दृश्य पाहणे, दृश्य ज्ञानम असा दर्शन या शब्दाचा अर्थ होतो. दर्शन म्हणजे ज्ञान. पण रूढ अर्थ जर आपण पाहिला तर दर्शन शब्दाचा अर्थ आहे शास्त्र.
शास्त्र कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये जगताचा विचार केलेला असतो, जीवाचा विचार केलेला असतो, ईश्वराचा विचार केलेला असतो, धर्माचा विचार केलेला असतो, मोक्षाचा विचार केलेला असतो, त्याला म्हणायचं शास्त्र. जे आपल्याला माहिती नाही ते माहिती करून देतं, त्याला म्हणायचं शास्त्र. ही जी शास्त्र आहेत, आपल्याकडे अनेक शास्त्र आहेत, अनेक दर्शन आहेत. शास्त्र म्हणजे दर्शन. अनेकांनी या जगताच्या संबंधी विचार केलाय, जीवाच्या संबंधी विचार केलाय. हे जगत कसं निर्माण झालं, जीव कसा निर्माण झाला, ईश्वर कसा आहे, धर्म म्हणजे नेमकं काय, बंध कसा निर्माण होतो, मोक्ष कसा प्राप्त होतो, हा विचार ज्या ग्रंथात केलेला असतो त्याला म्हणायचं शास्त्र. असे विचार अनेक शास्त्रकारांनी केलेले आहेत. आपल्याकडे 12 शास्त्रकार म्हणजे 12 दर्शनकार आहेत. या 12 दर्शनकारामध्ये काही नास्तिक दर्शनकार आहेत, काही आस्तिक दर्शनकार आहेत. 6 नास्तिक आहेत आणि 6 आस्तिक आहेत. ज्ञानेश्वरांनी इथं जे षडदर्शनं घेतलेली आहेत ती आस्तिक घेतलेली आहेत, नास्तिक घेतलेली नाहीत बरं का. आपल्याकडे जो नास्तिक आहे त्याला सुद्धा दर्शनकार म्हटलंय. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये विचाराचं केवढं स्वातंत्र्य आहे बघा. आता नास्तिक कोणाला म्हणायचं आणि आस्तिक कोणाला म्हणायचं? नास्तिको वेद निंदकहा, जो वेदाला मानत नाही, वेदाचं प्रमाण मानत नाही, त्याला काय म्हणायचं? नास्तिक. आपली वैदिक संस्कृती इतकी विशाल आणि व्यापक आहे. काही शास्त्रकार असे आहेत की त्यांनी ईश्वर मानलेला नाही पण वेदाला मानलंय, म्हणून त्यांची गणना वैदिक संस्कृतीमध्ये आस्तिकामध्ये केलेली आहे. त्या सगळ्यांना शास्त्रकाराचा, दर्शनकाराचा दर्जा आहे. नास्तिकामध्ये सुरुवात होते चार्वाक दर्शनापासून. चार्वाक, बुद्धाचे 4 शिष्य आणि जैन हे नास्तिक आहेत. ते वेदाला मानत नाहीत, पण त्यांचं सुद्धा शास्त्र आहे, ते पण उपयोगाचं आहे. चार्वाकाचं शास्त्र काय आहे? ते म्हणतात या जगात ईश्वर नावाची गोष्ट नाही. ते प्रत्यक्ष प्रमाणवादी आहेत. दिसतं तेच मानायचं. देव दिसतो का? नाही. म्हणून देव नाही असं चार्वाकाचं म्हणणं आहे. मग हे जगत कसं निर्माण झालं? तो म्हणतो पंचभूत एकत्र आले की त्यात चैतन्य निर्माण होतं. जसं पान, कात आणि चुना एकत्र आला की लाल रंग तयार होतो, तसं या जगात चैतन्य तयार होतं, वेगवेगळे जीव तयार होतात, सहज हे सगळं तयार होतं. चार्वाकांचं म्हणणं आहे की देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंडेची. देह जो आहे ना तोच देव आहे. जास्त काय विचार करू नका, खा प्या मजा करा. आपण खायला प्यायला पैसे लागतात ना. तो म्हणतो कर्ज काढा ना. आपण फेडावं लागेल ना. तो म्हणतो कोण म्हणतो फेडावं लागेल? भरपूर कर्ज काढायचं, खायचं प्यायचं आणि मरून जायचं. मेलं की मोक्षच आहे. आपण पुढच्या जन्मात फेडावं लागेल ना. तो म्हणतो कोण म्हटलं तुम्हाला पुढचा जन्म आहे? पुढचा जन्म वगैरे काही नाही, मेलं की मोक्ष. हे जे मत आहे हे नास्तिकांचं मत आहे बरं का. चार्वाकांचं मत आहे देहची आपण प्रेमानती, विषयाते भोग्य मनती, या परतेन स्मरती अनेक काही. असे ते चार्वाक आहेत. यांना दर्शनकारांची योग्यता दिलेली आहे, कारण याचा सुद्धा उपयोग आहे. काय उपयोग आहे यांचा? यांनी कमीत कमी देहाला तरी आत्मा मानलंय, पैशाला मानलेलं नाही. काही काही लोक पैसा पैसा करता करता पैशासाठी देह संपवून टाकतात, मरून जातात. हा म्हणतो पैसे जाऊ द्या, आपलं शरीर चांगलं राहिलं पाहिजे. म्हणजे धनावर असलेली जी आसक्ती आहे, घरावर असलेली आसक्ती, इतर पदांवर, इतर गोष्टींवर असलेली जी आसक्ती आहे ती काढायला लावली आणि देहापर्यंत आणली. हा त्यांचा भाग उपयोगी आहे. हे जे नास्तिक दर्शन आहेत ते ज्ञानेश्वरांनी इथं घेतलेली नाहीत. ज्ञानेश्वरांनी आस्तिक दर्शनं घेतलेली आहेत. मग ही आस्तिक दर्शनं कोणती आहेत? याच्यामध्ये 6 दर्शनाचा विचार केलेला आहे. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा ही 6 दर्शन आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ही जी 6 दर्शन आहेत ह्या गणपती बाप्पांच्या 6 भुजा आहेत आणि हातामध्ये जे आयुध आहे
ते विसंवाद आहेत, म्हणजे प्रत्येकांची वेगवेगळी मतं आहेत. मग ही शास्त्र नेमकी कोणती, कोणी रचली, त्याच्यामध्ये नेमका काय विचार मांडलेला आहे, हे थोडंसं आपण समजून घ्यायला हवं. पहिलं जे जुनं दर्शन आहे ते वैशेषिकांचं दर्शन आहे. वैशेषिक दर्शन कणाद मुनींनी रचलेलं आहे. धान्याचे कण खाऊन ते राहायचे, म्हणून त्यांचं नाव कणाद असं पडलेलं आहे. हे विश्व अणूपासून बनलेलं आहे, हा या दर्शनाचा महत्त्वाचा सिद्धांत आहे. त्यांनी विशेष हा एक स्वतंत्र पदार्थ किंवा गुण मानलेला आहे, म्हणून त्याला वैशेषिक दर्शन असं नाव आहे. हे विश्व 7 पदार्थापासून बनलेलं आहे असं ते मानतात. कोणते 7 पदार्थ सांगितलेले आहेत? ते 7 पदार्थ म्हणजे द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव. हे 7 पदार्थ आहेत. या 7 पदार्थापासून जगताची निर्मिती झालेली आहे आणि या 7 पदार्थाचं यथार्थ ज्ञान जीवाला झालं की मोक्ष प्राप्त होतो. या 7 पदार्थाचं ज्ञान झाल्यानंतर आत्मा जड होतो. आत्मा जड होणं म्हणजे यांच्या म्हणण्यानुसार आत्मा जड होणं म्हणजे काष्टासारखा, शिळेसारखा होऊन जाणं, आणि हाच मोक्ष त्यांनी मानलेला आहे. म्हणून हा जो वैशेषिकांचा जो मोक्ष हा सांगितलाय तो आपल्याला परवडणारा नाही. पुढे दुसरं दर्शन आहे ते न्याय दर्शन आहे. हे तर्कप्रधान शास्त्र आहे. हे न्यायशास्त्र गौतम मुनींनी लिहिलेलं आहे. यात वैशेषिकांनी मानलेले 7 पदार्थ तर घेतलेले आहेतच, आणखी काही पदार्थ मानलेले आहेत. असे यांनी एकूण 16 पदार्थ मानलेले आहेत. आणि अशा 16 पदार्थाचं ज्ञान आपण करून घ्यायचं. आणि हे 16 पदार्थ मनुष्याला कळाले की हे 16 पदार्थ नेमके काय, कसे आहेत, आणि या 16 पदार्थाचा अंतर्भाव या सृष्टीमध्ये आहे. या 16 पदार्थाचं ज्ञान झालं की मोक्ष प्राप्त होतो, असं हे न्यायशास्त्र सांगतं. हे न्यायशास्त्र अनुमान प्रमाणावर चालणारं आहे. हे शास्त्र कुठली गोष्ट प्रत्यक्ष मानत नाही तर अनुमानाने मानतं, असं हे न्याय दर्शन आहे. पुढे तिसरं दर्शन आहे ते सांख्य दर्शन. हे सांख्य दर्शन कपिल मुनींनी रचलेलं आहे. सांख्य दर्शनामध्ये 2 तत्व मानलेली आहेत. एक प्रकृती आहे आणि दुसरं पुरुष आहे. प्रकृती पुरुषाचा विचार या दर्शनामध्ये केलेला आहे. ज्ञानेश्वरांनी वर्णन केलंय की प्रकृती पुरुष दोन्ही मिसळती दिवो रजनी, ते निवडिता त्रिभुवनी मार्तंडूजे. प्रकृती पुरुष 2 आहेत. एक दिवस आहे आणि एक रात्र आहे. एकात एक मिसळलेले आहेत. यांचा निवाडा करण्यासाठी जसा सूर्य आहे तसं हे सांख्य दर्शन आहे, असं सांख्य दर्शनाचं वर्णन केलेलं आहे. प्रकृती पुरुषाच्या विवेकाने मोक्ष प्राप्त करायचा असं सांख्यशास्त्र सांगतं. प्रकृती जी आहे ती भिन्न आहे, जड आहे. पुरुष जो आहे तो असंग, निर्विकार आणि नित्य आहे. आणि तेच माझं खरं स्वरूप आहे, हा विवेक आपल्या अंतरी जागृत झाला पाहिजे. आणि या प्रकृती पुरुषाच्या विवेकातूनच जीवाला मोक्ष प्राप्त होतो, असं सांख्य दर्शन सांगतं. पुढे चौथं जे दर्शन आहे ते योग दर्शन आहे. हे योग दर्शन पतंजली मुनींनी रचलेलं आहे. त्यांचा विचार सांख्यासारखाच आहे. प्रकृती पुरुषाचा विवेक करायचा आणि पुढे ईश्वराचं ध्यान करायचं. पतंजली मुनींनी ईश्वराचं ध्यान करत असताना समाधी लागली पाहिजे आणि त्या समाधीकरिता 8 साधनं सांगितलेली आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. असं प्रकृती पुरुषाचा विवेक करून पुढे ईश्वराचं ध्यान करायचं आणि त्या ध्यानामध्ये समाधी लागली पाहिजे. आणि अशी समाधी मनुष्याला लागली, अशी समाधी अवस्था प्राप्त झाली की त्या समाधी अवस्थेमध्ये समूळ अज्ञानाचा, सगळ्या अज्ञानाचा नाश होतो, सगळं अज्ञान नष्ट होतं आणि जीवाला मोक्ष प्राप्त होतं, असं हे योग दर्शन सांगत आहे. पुढे 5वं दर्शन आहे ते पूर्वमीमांसा दर्शन आहे. हे जैमिनी ऋषींनी लिहिलेलं आहे. जैमिनी ऋषींच्या मतानुसार जीव हा अनादी आहे. ते देव मानत नाहीत तर मंत्रमय देवता मानतात. सृष्टी सत्य आहे आणि कर्मानेच मोक्ष मिळतो असं मानलेलं आहे या पूर्वमीमांसा दर्शनामध्ये. ते वेदाला मानतात. संपूर्ण वेद हा कर्मपर आहे असं त्यांचं मत आहे. वेदांनी सांगितलेली कर्म करायची आणि ती कर्म केली की आपल्याला मोक्ष मिळतो असं त्यांचं मत आहे. वेदानं कर्म सांगितलंय पण पुढे उपासनाही सांगितली, ज्ञानही सांगितलं.
पण त्या उपासनेकडे ज्ञानाकडे ते मात्र तेवढं लक्ष देत नाहीत. फक्त कर्म करायचं, कर्मावर त्यांचा भर आहे. असंही पूर्वमीमांसा शास्त्राचं मत आहे. स्वर्गात जाणं हाच मोक्ष त्यांनी मानलेला आहे. आत्मा कर्ता भोक्ता मानलेला आहे. म्हणजे इथं पृथ्वीवर असताना कर्म करायचं आणि तिकडे स्वर्गात जाऊन भोगायचं. असा हा स्वर्गसुखाचा जो अनुभव घ्यायचा, स्वर्गाचं सुख भोगायचं, हाच त्यांनी मोक्ष मानलेला आहे. म्हणजे कर्मातूनच मोक्षाची प्राप्ती होते असं या पूर्वमीमांसा शास्त्राचं मत आहे. आणि पुढे 6वं दर्शन जे आहे ते उत्तर मीमांसा. व्यास महर्षींनी ही उत्तर मीमांसा लिहिलेली आहे. यात ज्ञानाचं महत्त्व सांगितलेलं आहे. ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त नाही हे या उत्तर मीमांसा दर्शनामध्ये सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ, एखाद्या मनुष्याला दोरीच्या ठिकाणी साप दिसला. आता त्या दोरीच्या ठिकाणी जो साप दिसलाय, म्हणजे सापाचा जो भास झालाय, तो साप कशानं जाईल? काठीनं मारून जाईल का? त्याच्या पुढे प्रार्थना करून तो साप जाईल का? तिथं काय मंत्र म्हणून तो साप जाईल का? नाही. तो साप कशानं जाईल? तर दोरीच्या ज्ञानानेच तो साप जाईल. कारण दोरीच्या अज्ञानामुळे तो भासलेला आहे. स्वप्नात मनुष्याला भीती वाटली, भयंकर काहीतरी घटना बघितली स्वप्नात, आणि आता स्वप्नातली भीती कशाने जाईल? त्याला जागं केलं तर जाईल. या उत्तर मीमांसेमध्ये व्यास महर्षींनी अजातवादाचं वर्णन केलेलं आहे. पण अजातवाद हा सगळ्यांना झेपणारा नाही. मग सामान्य जीवानं काय करायचं? तर ते म्हणतात काय नाही, सामान्य जीवानं निष्काम कर्म करत राहायची आणि कर्म करता करता पुढे कर्मातून जे ज्ञान प्राप्त होईल त्या ज्ञानाच्या बळावरच, त्या ज्ञानाच्या आधारेच जीवाला मोक्ष प्राप्त होतो, हे उत्तर मीमांसा दर्शनाचं मत आहे. असे ही षडदर्शने मणिपती, तेची भुजांची आकृती, म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती. असे हे गणपती बाप्पांचे 6 हात, 6 भुजा या गणपती बाप्पांचे म्हणजे हे 6 शास्त्र सांगितलेले आहेत. आणि या हातामध्ये जी वेगवेगळी आयुधं आलेली आहेत त्याचं वर्णन पुढे येणार आहे. आणि या ओळीपर्यंत आपण जे काही चिंतन केलं, सद्गुरु कृपेने आपल्याला जे काही चिंतन घडलं, हे सगळं चिंतन आपण श्री सद्गुरुचरणी समर्पित करूया. जय जय रघुवीर समर्थ.